अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी माधवी तुमच्या सगळ्यांना स्वामींची लीला काय आहे आणि स्वामी माझ्या आयुष्यात कसे आले, स्वामींनी माझ्याकडून सेवा कशी करून घेतली ह्याचं मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि प्लीज काही चुकलं तर माफ करा, कारण मी आज पहिल्यांदा कॅमेरा पुढे आलेली आहे. असं नाही आहे की माझा यूट्यूब चॅनल हा पहिला आहे. याच्या अगोदर मी कुकिंगचे व्हिडिओ बनवलेत आणि चॅनल माझा मस्तपैकी ग्रो पण झाला होता. पण मी प्रेग्नेंट असल्यामुळे मला डॉक्टरने सांगितलं होतं की तुम्ही 3 महिने काहीच हालचाल वगैरे काही करायची नाहीये, म्हणून तो चॅनल मी तिथेच सोडून दिला. आणि नंतर मी हा चॅनल सुरू केला प्रेग्नेंट असताना. मग उखाणे वगैरे पोस्ट, हेल्थ टिप्स वगैरे पोस्ट केल्या मी. आणि नंतर स्वामींचं मी पोस्ट केलं, छोटे मोठे आपल्या हे मेसेज वगैरे छान असे मी पोस्ट केले. तर मला स्वामींची सेवा करायची आवड कशी लागली तर मी सांगते, आमच्या घरात कोणीही स्वामींची सेवा वगैरे काहीही करत नाही. जी मी पहिली आहे ज्यांनी मला स्वामींनी माझ्याकडून सेवा करून घेतली. आम्ही 1 BHK मध्ये राहत होतो जेव्हा प्रेग्नेंट होते मी, तेव्हा ओनर मी 2 BHK मध्ये. आणि योगाने काय म्हणता तुम्ही, इथे समोर दत्त मंदिर. आणि हा योगायोग म्हणता येणार नाही, हा स्वामींचीच लीला म्हणता येण्याचा. पुढे हीच दत्त मंदिर, पाठीमागे दत्त मंदिर आहे जिथे काय म्हणतात त्याला, ध्यान केलं जातं. तिथं नरसिंह, सरस्वती, श्री दत्त आणि गणपती यांची छान अशी मूर्ती आहे. आणि तिथे खूप असं शांतता वाटते, खूप छान मंदिर आहे. सो मी आता इथे मला तर तो हा एक जो पॉइंट आहे तो, तर मला पहिला म्हणजे स्वामींची सेवा करण्याच्या अगोदर मी इथे दत्त मंदिर होतं. सो मग मला 7वा महिना लागल्यानंतर मी अगोदर गणपतींची सेवा करायची. गणपतीला खूप मानायचे मी. म्हणजे लग्नाच्या अगोदर ते मी 2 वेळेस गणपतीला दुर्वाची पेंडी वगैरे जेवढं होईल तेवढं मी करायचे. पण जेव्हा मला 7वा महिना लागला ना, तेव्हा असं मला म्हणून असं वाटलं की मी स्वामींची सेवा केली पाहिजे. मी का कोणास ठाऊक असं मला कळलं पण नाहीये की मी स्वामींची सेवा करावी नाही करावी असं. पण आतमधून असं आलं माझ्या की मी स्वामींची सेवा करावी. तेव्हा मला तारक मंत्र येत नव्हता, मला फक्त स्वामींचा जप कसा करायचा हे श्री स्वामी समर्थ हे माहित होतं ना. मी कधी अक्कलकोटला पण नाही गेलेली. बघू आता जर स्वामींच्या नाद असेल तर जाईल मी अक्कलकोटला. पण तुम्हाला सांगते मी की खरंच स्वामी ग्रेट आहेत. स्वामींनी माझ्याकडून सेवा करून घेणं हे माझं भाग्य आहे. खरंच खूप मोठं भाग्य आहे माझं. मला 7वा महिना लागल्यानंतर मी स्वामींची सेवा राहिले. आणि मला तारक मंत्र वगैरे काही नाही, मी गुगलवरती सर्च करून स्वामींचं तारक मंत्र, नंतर 1 ते 21 अध्याय वाचले असं. आणि मला 8वा महिना लागल्यानंतर मी गावाकडे गेले, म्हणजे माझ्या माहेरी गेले. तेव्हा गावाकडे गेल्यानंतर कसं आपलं फ्री टाइम असतो ना, म्हणून मी काय केलं, रोज 1 ते 21 अध्याय, म्हणजे असं संकल्पयुक्त वगैरे काहीही नाही, फक्त मला आवड, माझा वेळ जावा आणि मला स्वामींची सेवा करता यावी म्हणून मी 1 ते 21 अध्याय वाचायचे. पण थांबत कंपल्सरी एका जागेवरती बसून. कारण प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला माहिती आहे उठता येत नाही, बसता येत नाहीये. सो मग मी केलं आणि जे माझ्या मनात होतं तसं मला बाळ भेटलं. सो निरोगी दृढ. तुम्हाला विश्वास बसणार नाहीये, मला 8वा महिना लागला होता तेव्हा माझ्या बाळाचं वजन होतं 1300 ग्रॅम. तर आणि माझी डिलिव्हरी झाली तर फक्त 9व्या महिन्यात आणि 9 महिने 3 दिवस झाल्यानंतर माझी डिलिव्हरी झाली. तर माझ्या बाळाचं वजन 3 किलो होतं. तर तुम्ही विचार करा, ही स्वामींचीच कृपा आहे. तर आणि मला जसं हवं तसं बाळ मिळालं, निरोगी दृढ. आणि हे सगळं क्रेडिट मी माझ्या स्वामींना देते. मी माझ्या स्वामींची सेवा करत नाही, माझे स्वामी माझ्याकडून करून घेतात. मी तुम्हाला आत्ताच म्हटलं, आमच्या घरात स्वामींची सेवा कोणीही करत नाही. माझी आजी जी आहे ती महादेवाची भक्त आहे, आई पण महादेवाची भक्त आहे.
सो सासूबाई विठ्ठलांच्या, तर माझ्या सासूबाई आहेत त्या 13 वर्ष झालं वारी करतायत. दिंडीची आषाढी वारी असते ना ती वारी, ते तर प्रत्येकांनाच माहिती असं. 13 वर्ष झालं करतायत त्या, आणि स्वामींची भक्त. जसं मला खूप भारी वाटतं, मी स्वामींची भक्त आहे. भक्त पण म्हणता येत नाही, पण किंचित आपली मुलगी एवढी सेवा तरी माझ्याकडून स्वामी करून घेतात, हे माझं भाग्य आहे. हे मला नाही करता येणार नाही. जो मला स्वामींनी काय काय दिलं. आम्ही 1 BHK मध्ये राहत होतो. सो मी स्वामींची सेवा करायला लागल्यापासून तुम्ही सांगते, आम्ही 2 BHK रेंटने घेतला. सो रेंटने घेतला आणि तिथे 3 वर्ष राहिले, आणि आता 6 महिन्यांपूर्वी मला स्वामींनी 3 BHK फ्लॅट दिला. सो मी 11 गुरुवार केले होते आत्ता गेल्या वर्षी स्वामींचे. मनोभावे मी त्यांचा 2 वर्षाचा मुलगा असताना मी तो गुरुवार केला. जसा वेळ भेटेल तसं मी गुरुवार केले, त्यांची सेवा केली. स्वामींनी ती मानून घेतली आणि त्यांनी मला खरंच खूप दिलं, निरोगी आयुष्य वगैरे सगळं दिलं मला स्वामी. की काय हवं असतं ना आपल्याला स्वामींची सेवा करता यावी, बस मी केले. मला खरंच स्वामींची खूप प्रचिती आली आहे, आणि मी कोणासोबत शेअर करावा म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे असं मी आज पहिल्यांदा माझा चेहरा मी कॅमेरा पुढे दाखवलेला आहे. सो मी एखादी व्हिडिओ केलेला नाही, आणि जरी मी कोकणची व्हिडिओ केली असेल तरी त्यात मी फेस दाखवलेला नाही. पण मला हा स्वामींचा अनुभव जे तुमच्याशी शेअर करायचा आहे, तेच जसं फेस टू फेस, म्हणून मी असं हा व्हिडिओ बनवला आहे. सो प्लीज तुम्ही वाईट कमेंट वगैरे काही करू नका प्लीज. आणि काही चुकलं तर प्लीज असं आत्ताच माफी मागते मी तुमची. काही चुकत वगैरे असेल तर समजून घ्या. आणि इथून पुढे मी तुम्हाला काय करायचं, कसं करायचं, स्वामींचे 11 गुरुवार कसे करायचे, स्वामींचे 3 गुरुवार कसे करायचे, स्वामींचं संकल्पयुक्त पारायण कसं करायचं, गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं, स्वामींच्या सगळ्याच्या सेवा आहेत त्या कशा करायच्या, मी कशा करते मी तुम्हाला दाखवणार आहे. सो व्हिडिओ नक्की बघत जा आणि लाईक करा. लाईक नाही केलं तरी चालेल, पण फक्त व्हिडिओ बघा तुम्ही. आणि स्वामी एवढंच की मी जी सेवा करते ती तुमच्यापर्यंत पोहोचावी हीच माझी इच्छा आहे. सो असंच व्हिडिओ बघत जा, तुम्हालाही स्वामींची प्रचिती येईल. मी तुम्ही एक दिवस नक्की स्वामींची सेवा, आणि असं नाहीये की आपण करायची सेवा, म्हणजे स्वामींनी आपल्याकडून करून घ्यायला हवी ही सेवा. तर तुम्ही नक्की लक्षात ठेवा, आपण तशी सुरुवात केली ना तर स्वामी आपल्याला इतकी सेवा करण्याची संधी देतात. त्यामुळे स्वामींची सेवा करायला नक्की स्वामींची सेवा करा. असं नाहीये की, पण ती आपण मनापासून करायला सेवा पाहिजे. मनापासून सेवा केली तर ती लागते. तर मग सो आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत 1 ते 11 गुरुवार कसे करायचे, त्याची स्थापना कशी करायची आणि त्याचे उद्यापन कसं करायचं हे पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये. एवढंच. सो श्री स्वामी समर्थ.